महाविद्यालयाचा परिसर बघितला तर परिसर विस्तृत आहे. जवळपास 105 एकरमध्ये सर्व हा महाविद्यालयाचा परिसर पसरलेला आहे आणि तिथे जे काही वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत त्यासुद्धा आम्ही बघितल्या. विद्यार्थ्यांची स्टडी रूम होती, तिथे देखील विद्यार्थी मन लावून अभ्यास करत होते. कॉम्प्युटर लॅब बघितल्या, बॉटनीची लॅब बघितली आणि लायब्ररी देखील खूपच प्रशस्त आहे आणि अनेक संदर्भ ग्रंथ पुस्तकं तिथे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे इथे जे काही झाडी लावलेली आहे ती सर्व सेंद्रिय पद्धतीची आहे आणि तो सेंद्रिय जे खत आहे ते देखील महाविद्यालय परिसरातच बनवलं जातं. आणि विशेष म्हणजे पाण्यासाठी महाविद्यालय कोणावरही अवलंबून नाही, त्यांची स्वतःची शेततळी आहे. तसंच त्यांनी माशांसाठी देखील शेततळ्यामध्येच सोय केलेली आहे. म्हणजे असं खूपच छान आहे. नारळ पोफळीची झाडी आहेत, विशेष म्हणजे सुपारीची देखील झाडी या परिसरात आहेत. आणि कर्मवीर अण्णा पाटलांचं जे स्वप्न होतं रयतेला शिकवायचं, ते कमवा आणि शिकवा ही योजना देखील इथे छान प्रकारे राबवली जाते. काही विद्यार्थ्यांशी देखील आम्ही बोलणार आहोत आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्याकडनं हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला आम्ही इथले जे प्राचार्य आहेत डॉक्टर पांडुरंगराव गायकवाड यांच्याशी आम्ही बोलणार आहोत आणि त्यांच्याकडे ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे डॉक्टर गायकवाड हे ह्या महाविद्यालयाचेच माझे विद्यार्थी आहेत, इथेच प्राध्यापक देखील होते आणि सध्या प्राचार्य म्हणून देखील कार्यरत आहेत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर गायकवाड. नमस्कार सर, मी प्राचार्य डॉक्टर पांडुरंग गायकवाड. मी या रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयामध्ये गेली 12 वर्ष प्राचार्य म्हणून मी काम करतो आहे. खरं तर विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य असा माझा या महाविद्यालयाशी एक संबंध आला. गेले 40 वर्षापासून या महाविद्यालयाशी मी खरं तर संबंधित आहे. या महाविद्यालयाबद्दल जर सांगायचं झाल्यास तर हे महाविद्यालयाची स्थापना जी आहे ते 20 जून 1966 साली केवळ 99 विद्यार्थ्यांशी हे महाविद्यालय सुरू झालं आणि त्यावेळेला पुणे जिल्ह्यामध्ये, उत्तर पुणे जिल्ह्यातलं हे पहिलं महाविद्यालय आहे. त्यावेळेला कुठल्याही प्रकारची ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या आणि म्हणून या पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या काही समाज धुरीणांनी की ज्याच्यामध्ये कैलासवासी शिवाजीराव बेंडे पाटील यांचा उल्लेख करावा लागेल, कैलासवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांचा उल्लेख करावा लागेल किंवा बाकीचे इतर मंडळी जे आत्ता LMCचे आमचे सन्माननीय चेअरमन आहेत की जे आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आहेत, जे विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत, या सर्व लोकांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून खरं तर हे महाविद्यालय सुरू झालं. आणि आज जर महाविद्यालयामध्ये पाहिलं तर 11वी पासून MA, MCOM, MSc अनेक विषयांचे असे वर्ग जवळजवळ 4000 विद्यार्थी संख्येनं हे महाविद्यालय फुललेलं आहे. अनेक विषयाचे UG बरोबर PG सुद्धा कोर्सेस म्हणजे ज्याच्यामध्ये MSc आहे, MA आहे, MCOM आहे, अशा अनेक प्रकारचे BCA आहे, बायोटेक आहे, अशा अनेक प्रकारचे या महाविद्यालयामध्ये कोर्सेस आहेत. आणि विशेषतः हे महाविद्यालय जे आहे या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य की ज्या वेळेला या महाविद्यालयामध्ये मी विद्यार्थी दशा मी माझी पाहिली, कैलासवासी आदरणीय अप्पासाहेब पानवळ साहेब हे या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य. आणि या काळामध्ये, त्या काळामध्ये महाविद्यालयाची ही गायरान जमीन जी होती मंचर ग्रामपंचायतनं 105 एकर जमीन नाममात्र दरानं या महाविद्यालयाला ती दान दिली. आणि त्याच्यानंतर त्या काळामध्ये खरं तर पाण्याचं दुर्भिक्ष होतं या महाविद्यालयामध्ये, या जागेमध्ये, पण केवळ पानवळ साहेबांच्या या हातामधून म्हणजे माळातून मळा आणि मातीतून मखमल निर्माण व्हावी अशा प्रकारची परिस्थिती त्या काळामध्ये निर्माण झाली. त्या काळामध्ये त्यांनी आंबा लावला, सुबाभूळ मोठ्या प्रमाणामध्ये लावली, कारण त्यावेळेला वनीकरणाचं एक धोरण शासनाचं होतं. पण जेव्हा मी प्राचार्य झालो त्या काळामध्ये मी फलोद्यान प्रकल्प अनेक प्रकारचे लावलेले आहेत की ज्याच्यामध्ये आंबा आहे, ज्याच्यामध्ये सीताफळं आहे, चिंच मोठ्या प्रमाणात आहे, आवळा आहे, पपई आहे, गुलाब शेती आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प मी या महाविद्यालयामध्ये केलेले आहेत. आणि विशेषतः म्हणजे विद्यार्थ्यांना त्याचं प्रॅक्टिकल व्हावं आणि त्याच्याशिवाय इथल्या सोसायटीला, समाजाला या महाविद्यालयाचं काहीतरी देणं आहे या भावनेतून इथल्या शेतकऱ्याला, इथल्या समाजाला या महाविद्यालयाचा उपयोग व्हावा ही आमची धारणा आहे. या महाविद्यालयाचा इतिहास फार मोठा चांगला आहे. म्हणजे इथलं ग्रामीण भागातलं हे पहिलं महाविद्यालय आहे आणि अनेक मान्यवरांनी या महाविद्यालयाला भेटी दिलेल्या आहेत. विशेषतः या अण्णासाहेब आवटे महाविद्यालय हे जे नाव आहे की या तालुक्याचे माजी आमदार कैलासवासी अण्णासाहेब आवटे आणि यांच्या नावाचं एक चिरंतन स्मारक व्हावं आणि म्हणून इथल्या समाज धुरीणांना ते वाटलं
आणि म्हणून अण्णासाहेबांच्या नावानं हे महाविद्यालय सुरू केलं. 1966ला सुरू झालेलं महाविद्यालय आता सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत आहे. आणि या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम की जे विद्यार्थ्यांना, स्टाफला आणि समाजाला ललांभूत ठरावे, प्रेरणादायी ठरावे अशा प्रकारचे उपक्रम आम्ही आयोजित केले आहेत. खरं तर या महाविद्यालयाचा इतिहासाचा जर मागोवा घेतला, धांडोळा घेतला तर अनेक मान्यवरांनी भेटी ज्या आहेत त्या या महाविद्यालयाला दिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये राजकीय क्षेत्रातलं जर पाहिलं तर आमच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, आमच्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनानं आणि ही संस्था चालते. आणि म्हणून मग त्यांच्या भेटी अनेक वेळा झालेल्या आहेत. आदरणीय मामासाहेब मोहोळ यांची भेट झालेली आहे, अनंतराव थोपटे, गोविंदराव आदिकसाहेब, शिवाजीराव देशमुख, बाळासाहेब भारदे अशी कितीतरी नावं आणि या निमित्तानं आणि आपल्याला सांगता येतील. त्याच्याशिवाय या महाविद्यालयाला अनेक प्रकारच्या लोकांनी खरं तर देणग्या दिलेल्या आहेत. दुसरी एक महत्त्वाची किंवा मजेची गोष्ट अशी मला सांगता येईल की त्यावेळेला 1 रुपया देणगी देणारा सुद्धा माणूस खूप मोठा समजला जायचा. आणि म्हणून आंबेगाव तालुक्यातले लोक त्यावेळेला खरं तर पाण्याचं खूप मोठं दुर्भिक्ष होतं. डिब्बा धरण झालं, आदरणीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील साहेब असतील, दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील, शरद पवारजी साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनानं जेव्हा डिंबा धरण झालं तेव्हा हा तालुका सुजलाम सुफलाम झाला. तोपर्यंत या महाविद्यालयाला या जागेला पाण्याचं दुर्भिक्ष होतं. म्हणजे प्राचार्य पानवळ साहेबांनी जी झाडं लावली तेव्हा त्या झाडांच्या मध्ये मडकी तळाशी बुडाशी रोवली जायची आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलं जायचं. याचा मी विद्यार्थी म्हणून साक्षीदार तेव्हाचा आहे. आणि आज जर पाहिलं तर महाविद्यालयाची 3 पाझर तलाव मोठे आहेत, 1 शेततळं आहे, 1 बोर आहे, 4 विहिरी आहेत आणि याच्यामुळं जवळजवळ 4 कोटी लिटर पाण्याची साठवण क्षमता आज आमच्याकडे आहे. शिवाय डिंभे धरणाचा आम्ही खातेदार झालेलो आहे आणि त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा पाण्याचं आवर्तन येईल तेव्हा आमची सगळी धरणं जी आहेत किंवा जे सगळे जे आमचे पाझर तलाव आहेत ते आमचे भरले जातात. अशा पद्धतीनं अनेक प्रकारच्या मान्यवरांच्या प्रेरणेतून, मार्गदर्शनातून हे महाविद्यालय आणि पुढं आलेलं आहे. त्याच्याशिवाय अनेक प्रकारच्या साहित्यिकांनी महाविद्यालयाला भेटी दिलेल्या आहेत. म्हणजे मी विद्यार्थी दशेत असल्यापासून तर आजपर्यंत पाहतो की ज्याच्यामध्ये पु ल देशपांडे असतील, शांता शेळके असतील, भालचंद्र फडके असतील, शंकर पाटील, आनंद यादव, दमा मिराजदार अशी खूप मोठी तर ते आजच्या उत्तम कांबळे आणि हमू शिंदे सरांच्यापर्यंत या सर्व मंडळींनी या महाविद्यालयाला भेटी देऊन आणि मुलांना इथल्या स्टाफला मार्गदर्शन केलेलं आहे. विशेषतः मला एक आठवण आठवते की संगीतकार राम कदम साहेब जे होते त्यांनी या महाविद्यालयाला भेट दिली होती. माझी एक धाकटी बहीण की जी आता एका शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून काम करते, कुमारी प्रज्ञा गायकवाड, हिनं एक लोकजागर नावाचं कॅसेट काढलं होतं, तिनं त्याला आवाज दिलेला होता. म्हणजे मुलांना इथे या ठिकाणी या महाविद्यालयातली मुलं म्हणजे जसं गुणवत्तेच्या दृष्टीनं चांगली आहेत, अकॅडमिक चांगली आहेत, तशी कलाकारसुद्धा मुलं आहेत. किंवा NCC डिपार्टमेंटचा आमचा उल्लेख करता येईल की दरवर्षी प्रत्येक वेळेला आमचा विद्यार्थी जो आहे RD परेडला दिल्लीला जाऊ शकतो किंवा जाता येतं. अशा प्रकारच्या ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ती पुढे गेली पाहिजेत, ग्रामीण भागातली मुलं आणि सुसंस्कृत झाली पाहिजे, अशा प्रकारचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो. या महाविद्यालयाला अनेक प्रकारच्या देणग्या दिलेल्या आहेत, अनेक मान्यवरांनी देणग्या दिल्या आहेत. विशेषतः आंबेगाव तालुक्यातल्या या समाज धुरीणांनी एकदा काय केलं की जेव्हा देणगी दाते आम्हाला हवे होते की साखर जी होती, साखर आणि तालुक्यातली रेशनिंगची गोठवली, म्हणजे त्यांना ती देण्याऐवजी आणि ती साखर महाविद्यालयाला दिली गेली. म्हणजे स्वतः न वापरता, स्वतः न खाता ती महाविद्यालयासाठी दिली आणि त्याच्यातून सुद्धा हे महाविद्यालय उभं राहिलं. म्हणजे कर्मवीर अण्णांचं स्वप्न होतं की जेव्हा 1 लाख रुपये एक देणगी देणारा माणूस उभा होण्यापेक्षा किंवा तयार होण्यापेक्षा 1 लाख रुपये देणारी, 1 रुपया देणारी माणसं उभी व्हावीत, अशा प्रकारचं कर्मवीर अण्णांचं स्वप्न होतं. आणि गरिबी ही शिक्षणाच्या आड येऊ नये हे अण्णांचं स्वप्न होतं. आणि म्हणूनच शिक्षणाच्या आड गरिबी येते म्हणून कमवा शिका योजना सुरू केली. खरं तर रयत शिक्षण संस्थेनं सुरू केलेली ही योजना, कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांनी सुरू केलेली योजना पुणे विद्यापीठानं स्वीकारली आणि पुणे विद्यापीठाला सुद्धा आज आणि या कर्मवीर भाऊराव पाटील कमवा शिका योजना आणि हे नाव दिलं गेलेलं आहे. खरं तर या महाविद्यालयामध्ये म्हणजे पूर्वीचं महाविद्यालय आणि आत्ताचं महाविद्यालय याच्यामध्ये फार मोठा आज फरक झालेला आहे. म्हणजे पूर्वी जर पाहिलं तर पूर्वी महात्मा गांधी विद्यालय आमच्या शेजारचं, आमची जी सिस्टर ब्रँच ज्याला आपण म्हणू, त्या ठिकाणी ते भरत होतं. पण नंतर आता ही जी इमारत आपली दिसते निम्मी, एवढी छोटीशी इमारत असायची. आज इमारतीचा विस्तार झालेला आहे, क्रीडांगणांचा विस्तार झालेला आहे. म्हणजे पायाभूत सुविधा जर आपण म्हटलं, जसं तुम्ही उल्लेख केला सुरुवातीला, 105 एकराचा भव्य आणि निसर्गरम्य परिसर जो आहे तो या म्हणजे महाविद्यालयाला लाभलेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं मातीतून मळा आणि मातीतून मखमल जी निर्माण झाली आहे, हे सर्व श्रेय मी म्हणतो इथल्या समाज धुरीणांना आहे, इथल्या समाजसेवकांना आहे, राजकीय नेत्यांना आहे असं मला वाटतं.
इथलं ग्रंथालय जे आहे ते ग्रंथालयाची इमारत आता आपण पाहिली, अत्यंत सुसज्ज आणि चांगली अशी इमारत, म्हणजे 3 मजली इमारत. ग्रामीण भागातल्या मुलांना 3 मजलं ग्रंथालय असावं हे या मुलांचं खूप मोठं भाग्य आहे. जवळजवळ 83,000 ग्रंथसंपदा आणि या महाविद्यालयामध्ये आहे. स्वतंत्र वाचन कक्ष आहे, स्वतंत्र अभ्यासिका आहे किंवा स्वतंत्र स्पर्धा परीक्षा विभाग सुद्धा महाविद्यालयाला आहे. त्याच्याशिवाय 2 भव्य क्रीडांगण आहे. हे आपल्या समोर जे दिसतंय हे भव्य क्रीडांगण आहे आणि याच्याशिवाय पलीकडे, इमारतीच्या पलीकडे सुद्धा एक मोठं अशा प्रकारचं भव्य क्रीडांगण आहे की ज्याच्यामध्ये देशी विदेशी अशा प्रकारचे सगळे खेळ खेळत आहेत. किंवा ज्याच्याशिवाय स्पर्धा परीक्षा केंद्राबद्दल तर आमचं वैशिष्ट्य सांगता येईल की MPSC UPSCचे क्लासेस, IBPSचे क्लासेस आणि आमच्या महाविद्यालयामध्ये चालतात. आणि याच्यामधून जर आज आपण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पाहिले तर आज IPS अधिकारी आहेत, IAS अधिकारी आहेत, रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये आहे, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये आहे, शिक्षणामध्ये आहेत. अशा अनेक प्रकारच्या क्षेत्रामध्ये या महाविद्यालयाचे विद्यार्थी आज कार्यरत आहेत, याचाही आम्हाला अभिमान आहे. दुसरी गोष्ट, इथे मुलींच्यासाठी खरं तर ग्रामीण भागातल्या मुली या पंचक्रोशीतून येतात. म्हणजे जवळजवळ अगदी एक 40 किलोमीटर अंतरावरून, 50 किलोमीटर अंतरावरून, म्हणजे जर पाहिले तर भीमाशंकर ते लाखनगाव, म्हणजे असा पूर्व पश्चिम हा आंबेगाव तालुका विखुरलेला आहे. मग मुलींच्या शिक्षणाची सोय झाली पण राहण्याची सोय झाली पाहिजे आणि म्हणून मग UGCच्या साधारणपणे 1,10,00,000 रुपयामधून आम्ही मुलींच्यासाठी अद्ययावत अशा प्रकारचं आणि वसतिगृह बांधलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण मगाशी म्हणालात, मुलींची राहण्याची सोय झाली पण त्यांच्या जेवणाची सोय झाली पाहिजे म्हणून उत्तम प्रकारची मेसची व्यवस्था सुद्धा या मुलींच्यासाठी केली आहे. हे झालं मुलींच्यासाठी, पण मुलांना सुद्धा आम्ही उत्तम प्रकारचं कॅन्टीनची व्यवस्था देतो, स्टाफला कॅन्टीनची व्यवस्था देतो. कारण इथे येणारा विद्यार्थी आहे तो ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे. मग ग्रामीण भागातून सकाळी 5:30ला घर सोडलेला विद्यार्थी जेव्हा तो 12 वाजता घरी जातो, 2 वाजता घरी जातो, तर या परिसरामध्ये एक सुसज्ज अशा प्रकारचं कॅन्टीन असलं पाहिजे, काहीतरी त्याला अल्पोपहार घेता आला पाहिजे, याच्यासाठी आम्ही ती सुविधा केलेली आहे. त्याच्याशिवाय आमचं जे महाविद्यालयाचं जे कार्यालय आहे, स्वतंत्र कार्यालयाची इमारत आहे, ज्याच्यामध्ये संगणकीकृत अशा प्रकारचं ते आहे. किंवा आमच्या BCAच्या लॅब उत्तम प्रकारच्या आपण पाहिल्या की जे हे सर्व प्रत्येक डिपार्टमेंटला आम्ही इंटरनेट फॅसिलिटी दिलेली आहे, आमच्या स्टाफला दिलेली आहे, विद्यार्थ्यांना दिलेली आहे. अशा प्रकारचं सगळं संगणकीकरण म्हणजे 21व्या शतकाला सामोरे जाणारा सक्षम विद्यार्थी या महाविद्यालयातून तयार व्हावा, हा उद्देश या महाविद्यालयाचा आहे. त्याच्याशिवाय विज्ञान प्रयोगशाळांच्या बाबतीत जर आपण पाहिलं, विज्ञान प्रयोगशाळा जर आपण पाहिल्या तर भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, BCA असेल किंवा बायोटेक असेल, याच्या आणि परिपूर्ण अशा प्रकारच्या प्रयोगशाळा या महाविद्यालयामध्ये आहेत. त्याच्याशिवाय इथे गेस्ट हाऊस, आमचा अद्ययावत गेस्ट हाऊस आहे. या महाविद्यालयात येणारा पाहुणा त्याला राहण्याची, निवासाची व्यवस्था चांगली व्हावी या उद्देशानं उत्तम प्रकारचं गेस्ट हाऊस आम्ही बांधलेलं आहे. किंवा इंडोर गेम जे आहेत, म्हणजे जे तुमच्या शहरामध्ये जे खेळले जातात, आमच्या मुलांना सुद्धा म्हणजे इंडोर ज्या गेम ज्या आहेत त्या इथे मिळाव्यात, हा उद्देश आमचा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सेमिनार हॉल आहेत आणि सर्व प्रकारच्या भौतिक पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या या महाविद्यालयामध्ये आम्ही जास्तीत जास्त आणि निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याशिवाय आमचं विशेषतः नॅकचं आमचं जे पहिलं नॅक झालं, त्या पहिली व्हिजिट नॅकची आली 2004 साली, त्यावेळेला आम्हाला B ग्रेड मिळाली. 2011 साली सेकंड आमचं नॅक झालं, त्यावेळेला B ग्रेड होती. खरं तर आम्हाला A ग्रेडच मिळावी, पण आम्ही असं म्हणतो, माझ्या सहकाऱ्यांना तेव्हा सांगितलं, आमच्या रयत शिक्षण संस्थेने आमचं अभिनंदन केलं, माझं अभिनंदन केलं आणि सांगितलं तुम्ही नाराज होऊ नका की तुमचं महाविद्यालय हे A ग्रेडचंच आहे. मी माझ्या सहकाऱ्यांना सगळ्यांना एकत्रित घेतलं, विश्वासात घेतलं, त्यांना प्रेरणा दिली, त्यांना सांगितलं बचेंगे तो और भी लढेंगे, की आपण घाबरायचं काही कारण नाही, आपण A ग्रेडचेच आहोत अशी मनाशी संकल्पना आपण बाळगूया आणि त्या पद्धतीनं कामाला लागूया. आणि म्हणून आमची सगळी टीम जे आहे तर जवळजवळ 155 स्टाफ आहे, 250 पर्यंत CSB पार्ट टाईम असं धरून आहेत. पण माझा इथला सगळा सहकारी म्हणजे मी प्राचार्य, भाग्यवान प्राचार्य आहे. मी पुष्कळदा सांगत असतो की ही जी टीम माझी जी आहे ती अत्यंत अगदी चांगल्या प्रकारची टीम आहे. म्हणजे आमच्या महिला भगिनी असतील, आमचे सहकारी जेंट्स असतील, आमच्या कार्यालयाचे कुणी असतील, ही उत्तम प्रकारची काम करणारी माणसं आहेत. आणि मला खात्री आहे आता 2017मध्ये आमचं नॅकचं जे आहे 3rd सायकल आम्ही त्याला पदार्पण करतो आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की 2री 3री ग्रेड आम्हाला आता मनामध्ये स्वप्नामध्ये आमच्या नाही, आता फक्त A ग्रेडच आमच्या महाविद्यालयात मिळणार आहे. आणि त्या पद्धतीनं या महाविद्यालयाची वाटचाल चाललेली आहे. शेती विभागाच्या बाबतीत जर सांगितलं तर शेती विभाग म्हणजे 50 एकर अकॅडमिक्ससाठी असा आम्ही वापरतो आणि 55 एकर जे आहे ते 55 एकर वनराईसाठी आणि वनप्रकल्पासाठी वापरतो. आणि विशेषतः मला आदराने उल्लेख करावा लागेल, काय 51 एकरच्या माळरानावर जी काही फळझाडं लावलेली आहे त्याच्यामध्ये 1989 साली महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार आदरणीय कैलासवासी आप्पासाहेब पानवळ साहेबांना मिळालेला होता.
त्याच्यानंतर अनेक प्रकारचे पुरस्कार आम्हाला मिळत गेले. म्हणजे विद्यापीठाचे अनेक प्रकारचे पुरस्कार मिळाले. आणि याच्याबरोबर या शेतीमध्ये जे उत्पन्न होतं, मग नारळापासून उत्पन्न आहे, चिंचेपासूनचं उत्पन्न आहे, विशेषतः ज्याचा उल्लेख तुम्ही मगाशी केला फिशरी प्रोजेक्ट, हा आमचा एक उत्पन्नाचं साधन आहे. म्हणजे आमच्याकडे पाणी स्टोअर आहे, पण त्याच्यातून मत्स्य शेती जर आपण केली तर समाजाला, स्वतःला, कॉलेजला काहीतरी उत्पन्नाचा स्रोत तयार होईल, हा उद्देश आमच्याकडे आहे. किंवा त्याच्याशिवाय गुलाब पुष्प उद्यान आमच्याकडे आहे, गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे आहे. किंवा विशेषतः मगाशी ज्याचा उल्लेख मी केला, चालू शैक्षणिक वर्षामध्ये रोटरी क्लब पुणे या ठिकाणचे भोसले साहेब आणि ढोले साहेब आमचे मित्र आहेत, की यांनी मला या रोपवाटिकेसाठी मदत केली. आणि जवळजवळ एक 20,000 रोपं आज आमच्याकडे तयार झालेली आहे. याचा उद्देश आहे की आमच्या क्षेत्रामध्ये त्या झाडाचं लागवड करायची आणि त्याच्याशिवाय इथल्या शेतकऱ्यांना जे त्या झाडांची लागवड करून आणि काळजी घेऊन मोठी करणार आहे अशा लोकांना देण्याचा मानस आणि आमच्या महाविद्यालयाचा आहे. म्हणजे मुलांना सुद्धा देण्याचा मानस आहे. त्याच्याशिवाय आमच्याकडे विशेषतः अनेक प्रकारचे पुरस्कार या महाविद्यालयाला मिळाले. त्याच्यामध्ये 2009 साली महाराष्ट्र राज्य मुद्रण परिषदेचा पुरस्कार महाविद्यालयाला प्राप्त झाला. त्याच्याशिवाय 2011-12 साली आमचं महाविद्यालयाचं नियतकालिक जे आहे त्या अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं, माझे सहकारी टीम किंवा संपादक आमचे संतोष पवार, मोठे सर, ही सगळी मंडळी अत्यंत चांगल्या पद्धतीचं महाविद्यालयाचा आरसा असलेलं आणि हे नियतकालिक तयार करतात. 2011-12 साठी उत्कृष्ट नियतकालिक म्हणून पुणे विद्यापीठाने त्याला गौरवलं. त्यानंतर 13-14 साली सुद्धा पुणे विद्यापीठानं पुन्हा त्याला प्रथम पुरस्कार देऊन आणि गौरवलं. त्याच्याशिवाय विद्यार्थी कल्याण मंडळाचं 14-15ला सुद्धा प्रथम पुरस्कार मिळाला. विशेषतः यावर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचं महाराष्ट्रातलं 2 नंबरचं मासिक म्हणून त्याचा गौरव केला गेला. आणि यावर्षी पुन्हा एकदा सुदैव आमचं पुणे विद्यापीठाच्या कल्याण मंडळानं किंवा विद्यार्थी कल्याण मंडळानं पुन्हा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देऊन आणि या मासिकाला गौरवलेलं आहे. त्याच्याशिवाय वनश्री पुरस्कार आहे, उत्कृष्ट महाविद्यालय, आदर्श प्राचार्य म्हणून खरं तर त्याचा मी साक्षीदार आहे. आणि हे श्रेय जे सगळं आहे हे माझ्या मी टीमला देतो, माझ्या सहकार्यांना देतो. आमच्या LMCचे आदरणीय वळसे पाटील साहेब असतील, आदरणीय बाळासाहेब बेंडे असतील किंवा बाळासाहेब बानखिले असतील, या सर्व टीमला किंवा आमचे संस्थेचे माननीय आदरणीय चेअरमन अनिल पाटील साहेब असतील, सचिव ठाकूर साहेब असतील, DD पाटील साहेब असतील, या सगळ्या मंडळींना मी हे श्रेय देतो. म्हणजे हे श्रेय फक्त प्राचार्य म्हणून मला नाही, खरं तर माझं सुद्धा हे काम करत असताना कामाची पावती म्हणून मला अनेक प्रकारचे पुरस्कार मिळाले, ज्याचा उल्लेख मला करावा लागेल की आदर्श प्राचार्य म्हणून संग्राम प्रतिष्ठानचा 2009 ते 10 साली मला मिळाला. वामनदादा कर्डक पुरस्कार मिळाला. त्याच पद्धतीचं आमचे उपप्राचार्य डॉक्टर घोलप आहेत, या घोलप सरांना सुद्धा 2011-12 साली आणि हा उत्कृष्ट कल्याण अधिकारी, विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणून त्यांना तो पुरस्कार मिळाला. अशा अनेक प्रकारची काम केलं की त्याची पोचपावती समाज देत असतो आणि मला वाटतं त्याचीच ही पावती आहे असं मी मानतो. आणि विशेषतः माझी विद्यार्थी जसा मी उल्लेख मगाशी केला का, हे महाविद्यालय उत्तर पुणे जिल्ह्यातलं पहिलं महाविद्यालय असल्यामुळं की तेव्हापासून तर आज अखेर म्हणजे महाविद्यालयाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, 50 वर्ष पूर्ण होत आहे. आणि 50 वर्षामध्ये तुम्ही आकाशवाणीनं आम्हाला ही भेट दिली आहे आणि आम्हाला सर्व श्रोत्यांपर्यंत खरं तर पोहोचण्याची संधी तुम्हा मंडळींनी दिली आहे. तुम्हाला सुद्धा मला धन्यवाद दिले पाहिजे. आणि म्हणून इथला जो विद्यार्थी आहे खरं तर ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे आणि मला माहिती आहे की ग्रामीण भागातला विद्यार्थी खूप चिवट असतो, खूप कष्टाळू असतो. आणि हेच पाहून आम्ही या मुलांच्यासाठी जितकं विद्यार्थी हा केंद्रबिंदू आम्ही मानणारे आहोत. म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे संस्कार आमच्यावर आहेत. आणि म्हणून मग आज जर आपण पाहिलं की विविध क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी, मी तर या महाविद्यालयात जसा माजी विद्यार्थी आहे तसे अनेक प्रकारचे माजी विद्यार्थी जे आहेत ते आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. विशेषतः अजिंक्य पडवळ नावाचे जे काही आमचे माजी विद्यार्थी आहेत ते आता IAS झालेले आहेत, मंत्रालयामध्ये सेक्रेटरी म्हणून काम करत आहेत. देवेंद्र शेठ शहा म्हणून प्रसिद्ध उद्योगपती आहेत, गोवर्धन उद्योग समूहाचे ते आज प्रमुख आहेत. कुमारी स्वाती भोर नावाची आमची विद्यार्थिनी आहे की ज्याचा अभिमानानं सर मला उल्लेख केला पाहिजे की SP म्हणून महामार्ग सुरक्षा पोलीस म्हणून नागपूरमध्ये त्या कार्यरत आहेत. डॉक्टर हंसराज थोरात नावाचे आमचे एक जे सहाध्य आहे तेव्हाचे आहेत, ते डायरेक्टर म्हणजे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आकुर्डी पुणे या ठिकाणी काम करत आहेत. प्रमोद कानडे आहेत की GP सदस्य आहेत, अशोक थोरात आहेत PI आहेत, थोरात विश्वास कोंडाजी आहेत की PI आहेत, प्रकाश रामचंद्र लोंढे आहेत PI आहेत. असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्येही मी आपली एक ठराविक नावं सांगतोय. आणि यासाठी आम्ही विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारचे उपक्रम, विविध उपक्रम सातत्यानं आम्ही राबवत असतो. म्हणजे एकूणच विद्यार्थी यातून उभा राहावा, विद्यार्थी घडावा, त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा व्यक्तिमत्व विकास व्हावा
हा उद्देश आमचा त्याच्यासाठी आहे. यासाठी आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम आम्ही सातत्याने राबवत असतो. 2006-07 साली ग्राहक जागृती प्रदर्शन आम्ही माननीय कुलगुरू पुणे विद्यापीठाचे तत्कालीन नरेंद्र जाधव साहेब त्या ठिकाणी काळात बोलवले होते. किंवा कर्मवीर जीवन प्रदर्शन, की जेणेकरून कर्मवीर भाऊराव पाटलांचा इतिहास जो आहे तो चित्ररूपानं का होईना मुलांच्या नजरेसमोर यावा, या उद्देशानं आमची संस्था आणि महाविद्यालय आणि हा उपक्रम चित्र प्रदर्शनाचा सातत्यानं राबवत असते. किंवा आमच्या महिला भगिनी सहकारी ज्या आहेत की मुलींच्यासाठी विशेषतः निर्भय कन्या अभियान जे आहे ते सातत्यानं राबवत असतं. आपत्ती व्यवस्थापन काही कार्यक्रम आहेत तो राबवत असतो. किंवा बायोटेक विभागाच्या वतीनं, इतर विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार मेळावे आम्ही घेत असतो. आदिवासींसाठी कार्यशाळा आम्ही घेत असतो. किंवा आमच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी जो आहे त्याला आम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस देत असतो. म्हणजे डिग्री बरोबर त्याला कुठलं तरी एक टेक्निकल नॉलेज असलं पाहिजे याच्यासाठी. म्हणजे उदाहरणार्थ मुलींच्यासाठी आम्ही ब्युटी पार्लर असतं, फॅशन डिझायनिंग असतं. डिग्रीचं सर्टिफिकेट मिळाल्याबरोबर स्वतःची सुद्धा त्यांना काहीतरी कला आत्मसात यावी, जीवनामध्ये पायावर तो उभा राहावा, आणि म्हणून तो आम्ही त्यासाठी काही शॉर्ट टर्म कोर्सेस जवळ 26 कोर्सेस आम्ही मुलांना शॉर्ट टर्म कोर्सेस देतोय. त्याच्याशिवाय वेगळ्या प्रकारचं मुलांचं किंवा झालं पण स्टाफसाठी सुद्धा आम्ही अनेक प्रकारचे सेमिनार आयोजन करत असतो. म्हणजे राज्यस्तरीय असतील, स्टेट लेवलचे असतील किंवा नॅशनल लेवलचे असतील, काही कार्यशाळा असतील. अशा प्रकारच्या कार्यशाळा स्टेट लेवल, नॅशनल लेवलच्या आम्ही स्टाफसाठी आणि आयोजित करत असतो. म्हणजे एकूणच स्टाफचं सुद्धा व्यक्तिमत्व घडलं पाहिजे, मुलांचं व्यक्तिमत्व घडलं पाहिजे, या पद्धतीचा सहभाग आम्ही स्टाफचा घेत असतो. त्याच्याशिवाय काही मान्यवरांचा किंवा आमच्या काही स्टाफमधली काही लोक आहेत, आंतरराष्ट्रीय आणि परिषदेमध्ये अनेक लोकांनी आमचा सहभाग घेतला आहे. खरं तर ग्रामीण भागाच्या दृष्टीनं ही अत्यंत भूषणावह गोष्ट आहे. विशेषतः मीच स्वतः फ्लोरेन्स इटली या ठिकाणी आणि 2 वर्षापूर्वी शोध निबंधाचं वाचन केलं. त्याच्याशिवाय आम्ही प्राध्यापक डॉक्टर दीपक बोरगावे फ्रान्समध्ये शोध निबंधाचं वाचन केलं. डॉक्टर पांढरबळे जे आमचे सहकारी आहेत पॅरिसमध्ये ते गेले होते शोध निबंधाचं वाचन करायला. त्याच्याशिवाय मुलांच्यासाठी आम्ही स्नेहसंमेलनाचं आयोजन करत असतो, की जेणेकरून मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे. आणि याच्यासाठी आणि आम्ही सातत्यानं अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम जे आहेत ते उपक्रम राबवतो. त्याच्यासाठी आमच्याकडे NCC विभाग आहे, आमच्याकडे NSS विभाग आहे, की जेणेकरून ही मुलं जी आहेत ती कुठेतरी राष्ट्रीय स्तरावर पोहोचली पाहिजे, बोल्डनेस त्यांच्यामध्ये आला पाहिजे, धीटपणा आला पाहिजे, अशा प्रकारचं आणि हे करत असतो. विशेषतः NCC मधून आमच्याकडून 2005 साली अमित कुमार शिंदे नावाचा विद्यार्थी जो आहे तो RD परेड दिल्लीसाठी त्याची निवड झाली. श्रीरंग गायकवाड नावाचा जो माझा धाकटा भाऊच आहे तो RD परेडसाठी 2009 ते 10 साली त्याची निवड झाली होती. त्याच्यानंतर सुनील गायकवाड नावाचा विद्यार्थी हा सुद्धा आमचा RD परेडसाठी गेला होता. शैला फोडसे नावाची विद्यार्थी आमची NSS मधून गेली होती. त्याच्याशिवाय अनेक विद्यार्थी जे आहेत आमचे या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकत आहेत, याचा मला आनंद वाटतो. विशेषतः आमचे स्टाफ जो आहे तो अत्यंत हरहुन्नरी आहे, संशोधन कार्यामध्ये तो अग्रेसर आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त घडवण्याबरोबर स्वतःही घडलं पाहिजे, त्यासाठी त्याने अनेक प्रकारचे परदेश दौरे जे आहेत ते परदेश दौरे त्यांनी आयोजित केलेले आहेत. किंवा परदेशामध्ये जाऊन आपल्या प्रकारचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम, आपलं जे काही शैक्षणिक जे काही अध्यापन जे आहे ते उत्तम प्रकारचं व्हावं. आणि एकूणच इथला ग्रामीण भागातला विद्यार्थी जो आहे तो अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा व्हावा, अशा पद्धतीचा माझ्या सहकार्याचा, आमच्या सगळ्या संस्थेचा असा प्रयत्न असतो. आणि मी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे हे सर्व आम्हाला पाठबळ देणारे आहेत. आमच्या रयत शिक्षण संस्थेचे आमचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब असतील, सचिव ठाकूर साहेब असतील, सहसचिव DD पाटील साहेब असतील, किंवा इथले आमचे चेअरमन आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील, बाळासाहेब बेंडे असतील, बाळासाहेब बानखिले असतील, आणि माझा सगळा स्टाफ, या सर्व लोकांच्या मार्गदर्शनामुळं, पाठिंब्यामुळं, सहकार्यामुळं इथला विद्यार्थी, मला खात्री आहे की 21व्या शतकाला सामोरे जाणारा अशा प्रकारचा सक्षम विद्यार्थी तयार झाल्याशिवाय राहणार नाही, अशी मी अपेक्षा बाळगतो. या ठिकाणी तुम्ही खरं तर ही खूप मोठी संधी आमच्या ग्रामीण परिसराला, ग्रामीण मातीला दिलेली आहे. आणि म्हणजे तुमच्यासारखी माणसं या ठिकाणी आली म्हणजे फुलासंगे मातीच वास लागे, अशा प्रकारचं आमचंही जीवन निश्चित गंधित होईल, अशा प्रकारची इच्छा अपेक्षा बाळगतो. या ठिकाणी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि खरं तर मला हा जो काही माझ्याबद्दल जर काही थोडंसं सांगायचं म्हटलं तर मला हा खरं तर वारसा लाभलेला आहे. आईवडिलांचा समृद्ध मला वारसा लाभला. माझ्या आईवडील आहेत ते जवळजवळ 65 वर्ष वडील आणि माऊलीच्या सोहळ्याबरोबर जात आहेत.
आणि त्याचाच परिणाम म्हणून मी परदेशामध्ये जो गेलो होतो, इटलीला, फ्लोरेन्सला, काय इथल्या आमचे ज्ञानोबा तुकोबा काय आहेत, आमचे संत काय आहेत, आमचा संतांचा संस्कृती किंवा वारसा काय आहे, हा परदेशामध्ये मी जाऊन सांगितला. आणि अशा पद्धतीचं हे संपूर्ण आमचं संकुल आहे, रयत संकुल, म्हणजे महात्मा गांधी विद्यालय असेल, अण्णासाहेब आवटे महाविद्यालय असेल, हे केवळ विद्यार्थी केंद्रबिंदू मानून आणि त्या परिघाच्या भोवती आम्ही फिरणारे सहकारी आहोत. आणि म्हणून मग आमच्या रयत शिक्षण संस्थेला धन्यवाद दिले पाहिजे, इथल्या स्थानिक व्यवस्थापन समितीला धन्यवाद दिले पाहिजे, किंवा सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो. आणि खरं तर मला या पद्धतीची संधी मिळाली. खरं तर मी ग्रामीण भागातला विद्यार्थी, गावडेवाडी हे आदर्श गाव, हे तालुक्यातलं हे आदर्श गाव माझं, आणि त्या आदर्श गावचा मी खरं तर एक छोट्या कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला आणि असा प्रकारचा एक विद्यार्थी म्हटलं तर चालेल, पण अशा प्रकारच्या एका छोट्या वाडीतून येते. आणि मी प्राचार्य पदापर्यंत आलो. काही दिवस मी सिनेटवरही काम केलं, आता विद्यार्थी मंडळावर सुद्धा, कल्याण मंडळावर. खरं तर पुणे विद्यापीठाने मला संधी दिलेली आहे, हे मी माझं सौभाग्य समजतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देऊन, आपल्या टीमला मनापासून धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. तर श्रोते हो, आपण ह्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाबद्दल ऐकलं. आणि एकंदरीतच ग्रामीण भागातला विद्यार्थी म्हटला की त्याला अनेक सोयीसुविधांपासून वंचित राहावं लागतं आणि त्याला एक प्रकारचं न्यूनगंड असतो. परंतु एकंदरीतच ह्या कॉलेजचा परिसर बघितला, ह्या महाविद्यालयाचा परिसर बघितला, इथले एकंदरीत वातावरण बघितलं, इथे उपलब्ध सोयीसुविधा बघितल्या, अगदी म्हणजे ते खेळापासून असतील तर स्टडीपासून असतील आणि कमवा शिका ज्यांची परिस्थिती नाही त्यांच्यापर्यंत असतील, तर निश्चितच जर याचा जर विद्यार्थ्यांनी लाभ घेतला तर त्याच्यातला न्यूनगंड दूर होईल. आणि त्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून इथल्या लायब्ररीचाही जर त्यांनी फायदा घेतला, इथल्या स्टडी रूमचा फायदा घेतला, तर निश्चितच आपलं जे काही करिअर म्हणतो आपण, ते करिअर घडण्यासाठी खूप मोठा हातभार ह्या महाविद्यालयातून लागेल. आणि आपण म्हणतो की जिसका सरदार बढिया उसकी फौज बढिया, म्हणजे जे काही प्रिन्सिपल आपले किंवा प्राचार्य साहेब गायकवाड साहेबांचं जे नेतृत्व याला लाभलेलं आहे आणि त्यांच्या लिडरशिपखाली जे काही पूर्ण हे कॉलेज कार्यरत आहे, याची वाटचाल आता सुवर्ण महोत्सवाकडे झालेली आहे. आणि ही जी परिसर आहे, ही जी शैक्षणिक भूमी आहे, आणि आपण म्हणतो ना की शिक्षण म्हणजे एक जो शिकेल तो गुरुकुलाशिवाय राहणार नाही. आणि हे शिक्षण घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. कर्मवीर अण्णा पाटलांनी हे जे स्वप्न बघितलं, त्यासाठी त्यांनी जे कष्ट केले, त्याला प्राचार्य गायकवाड असतील किंवा त्यांचे इतर स्टाफ असतील आणि इतर विद्यार्थी असतील, यांचा जो हातभार लागतो आहे, त्या अण्णा पाटलांचं स्वप्न साकार होण्यासाठी निश्चितच त्यामुळे मदत मिळेल. आणि आपल्या जो काही ग्रामीण भागात जो काही आपण महात्मा गांधी म्हणाले की आपला देश हा खेड्यांमध्ये राहतो, या ग्रामीण भागात जी उन्नती होईल त्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांनी निश्चितच ह्या सर्व गोष्टींचा फायदा घेतला पाहिजे. ज्यांची परिस्थिती नसेल त्यांना कमवा शिका योजना आहे, विद्यार्थिनींसाठी हॉस्टेल आहे आणि इतर फॅसिलिटी आहे. या सर्व जर आपण त्याचा फायदा घेतला आणि आपल्या शैक्षणिक स्तर जर आपण वाढवला तर आपलं भविष्य निश्चितच उज्ज्वल असेल. आणि आपण म्हणूया की स्काय इज अ लिमिट, एवढंपर्यंत आपण उड्डाण घेऊ शकाल. तर प्राचार्य गायकवाड सरांनी जे काही आपल्या या संस्थेबद्दल सांगितलं, हे आपण त्याचा निश्चितच बोध घ्याल आणि इथल्या जे काही फॅसिलिटीज अवेलेबल आहे याचा विद्यार्थ्यांनी फायदा घेतला तर मी सांगितल्याप्रमाणे त्यांची निश्चितच प्रगती होईल. तर प्राचार्य डॉक्टर गायकवाड, आपण ही जी पूर्ण आम्हाला माहिती सांगितली याबद्दल आकाशवाणी पुढे गेल्यापासून मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार.